माझा अंत का पाहतेस तू? सगळ्यांसमोर सत्य कधी येणार आहे? माझी माणसं माझ्यापासून दुरावली जात आहेत. माझ्या माणसांच्या डोळ्यात माझ्यामुळे अश्रू येत आहेत. हे दुःख मी कसं सहन करायचं देवी आई? सगळ्यांना सत्य का दिसत नाहीये? का कळत नाहीये कोणालाच? सत्य उलगडत असताना जर माझीच माणसं माझ्यापासून दुरावली जाणार असतील तर तूच सांग ना देवी आई. मी सगळ्यांसमोर सत्य आणून मला काय मिळणार आहे? न्यायाचा आग्रह धरत असताना मी माझ्याच माणसांवर अन्याय करते असं वाटतंय मला. हे सत्य जर बाहेर आलं तर सगळ्यात जास्त वाईट वेदाच्या भावांना वाटेल. ते पूर्णपणे खचतील. दादासाहेबही खचतील आणि अनन्याताई सुद्धा. कारण त्यांचा मंजिरीवर पूर्ण विश्वास आहे. आणि हे सगळं सत्य समोर आल्यावर तरी काही चांगलं घडणार आहे का देवी आई? आणि माझी ताई, तिचं काय? मृत्यूनंतरही ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तिचा यात काहीच दोष नाहीये. तिला मंजिरी योग्य वाटते कारण तिला सत्य माहीतच नाहीये. कदाचित हे सत्य तिला कधीच कळणार नाही. पण या सगळ्यात माझ्यामुळे माझ्या ताईचं मन दुखावलं जातंय. देवी आई, मला फक्त इतकी ताकद दे की हे सत्य मी शेवटपर्यंत निभावून नेऊ शकेन. कारण इथून मागे फिरणं अशक्य आहे आणि इथून पुढे जाणं असह्य होतंय. माझी साथ दे देवी आई, माझी साथ दे. आज तुमच्या चुकीमुळे आयुष्यात पहिल्यांदा मला फायदा झालाय. माया, तू काय बोलतेस मला नाही कळत आहे. मला खूप भीती वाटते. अजिबात घाबरू नका. मी खरंच थँक्यू म्हणते. आज बाहेर जे काही प्रकरण घडलं आणि ते सगळं तुम्ही माझ्यावर ढकललं आणि खरं बोलणं मला भाग पडलं. पण त्या खरं बोलण्यामुळे आज आयुष्यात पहिल्यांदा मी मंजिरी मॅडमच्या डोळ्यात भीती बघितली. आजपर्यंत त्यांनी माझा खूप अपमान केला. खूप काही सहन केलं मी निमूटपणे. पण आज तिच्या डोळ्यातली भीती बघून 10% का होईना मला माझा बदला घेतल्यासारखं वाटलं. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. त्यामुळे खरंच थँक्यू. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. मी बघितलं ना, मी पण मंजिरीच्या डोळ्यात बघितली भीती. माया, आता उलट होणार आहे. म्हणजे याआधी तू घाबरायचीस ना मंजिरीला, आता तुझी काही हिंमत दाखवलीस ना त्याच्यामुळे मंजिरी तुला घाबरणार आहे. तुझं हे काही केलंस ना त्याच्यामुळे घरात सगळीकडे वादळ पसरलंय. आता तू बघ, सगळ्यांचं लक्ष मंजिरी आणि मीराकडे असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला आपला डाव साधता येणार आहे. बरोबर. पण या सगळ्या प्रकरणामध्ये माझा जीव धोक्यात टाकलाय आपण, हो की नाही? नाही 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 नाही, त्याची अजिबात काळजी करू नकोस तू. कारण
मंजिरी तुझं काहीही वाईट करू शकणार नाही. तुला साधं खर्चटलं ना तरी सगळा आळ त्या मंजिरीवर जाणार. वहिनी तू इथे? वहिनी सोड तिला, मरेल ती. वहिनी काय करतेस? वहिनी वहिनी सोड तिला. अगं मरेल ती वहिनी. मीराच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणा होता. पण आईंबद्दलचं असं मत, हा तिचा गैरसमज आहे की मी काहीतरी समजून घेण्यात चूक करतेय? नाही नाही, मीरा इतक्या ठामपणे खोटं बोलणार नाही. आणि महागौरी मातेसमोर तर नाहीच नाही. पण आईंबद्दल असं काहीतरी असू शकतं, ह्यावर मी विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. काय सुरू आहे सगळं? मी इतक्या वर्षात जे पाहिलं ते खरंय? कितकी वर्ष मला जे दिसतंय, जे मी मानलंय ते सगळं खोटं ठरणार आहे. ही इथे अशी का उभी आहे? आईंना मी खरंच दिसत असेल का? तिला कळलंय का? काही मुद्दामून माझी परीक्षा घेते. नाही नाही नाही, अंबिका माझं खूप महत्वाचं प्याद आहे. काहीही झालं तरी हे प्याद हातातून निसटू द्यायचं नाही.